गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. परमार्थ आचरण. गुरु केल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही. दीर्घ काळ चालण्यासाठी ज्यांनी सत्य विचारांवरच परंपरा उभी केलेली असेल व जे गुरु या सत्याचा पाठपुरावा करतात अशाच व्यक्तींना गुरुस्थानी मानावे व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आचरण ठेवून स्वउद्धार करून घ्यावा. ज्यांना या गोष्टी पटलेल्या आहेत असे भक्त स्वतःच त्याचा लाभ घेतात, सत्पुरुषांचा सहवास घेतात. ज्यांना स्वतःच्या विचारातील मलिनत्व घालवायचे आहे असे भक्त आमचा उपदेश ऐकतील व त्यावर मनन चिंतन करतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की परमार्थ करताना आपण एकटे आहोत हे लक्षात ठेवावे. कोणासाठी अडून राहू नये. यांची मर्जी सांभाळा, त्याची मर्जी सांभाळा या गोष्टी परमार्थामध्ये नको. परमार्थ आपण स्वतः एकटेच करणार आहोत व हा प्रवास आपल्याला स्वतःला एकट्यालाच करावायचा आहे ही जाणीव झाली म्हणजे मग मन एकाग्र होते. सर्वांना एकत्र नेण्याच्या भानगडीत पडू नये. पार्थ त्यांनी आपल्या मागे यावे. परमार्थ करताना आपण स्वतः एकटे व ईश्वर हे दोघेच आहोत ही भावना निर्माण झाली म्हणजे मन विचलित होत नाही. पूजेच्या वेळी तकतक नको, आरडाओरड नको, धावपळ नको. मन शांत व स्वस्थ पाहिजे. वास्तविक पूजा हा देवांच्या सेवेचा औपचारिक भाग आहे. जे औषध घेतात त्यांचेवर परिणाम होतो व ते बरे होतात. औषध देणाऱ्यावर परिणाम होत नाही. औषध घेणाऱ्याने विचारपूर्वक औषध घेतले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. परमार्थातील गोष्टी अगोदर व्यवस्थित समजून घ्याव्यात. आपण काय आचरतो याचा बोभाटा किंवा प्रदर्शन नको. कसली उपासना किती वेळ करतो, केव्हा करतो हे देखील इतरांना कळू देऊ नये. व्यवहार करीत असताना जमेल त्या वेळेला देवांचे नामस्मरण करीत राहावे. शेवटी हेच उपयोगी पडणार आहे. तुम्ही संसारी व प्रपंचवाईक आहात. व्यवहारात वागताना सर्व गोष्टी मनुष्य सांभाळू शकत नाही. अमुक वेळेलाच उपासना करावी असे नियम स्वतःवर लादून घेऊ नये. पहाटे किंवा सकाळी उपासना करावी. जर या वेळेला शक्य झाले नाही तर संध्याकाळी किंवा जमेल त्या वेळी उपासना करावी. आपले स्वतःचे कर्तव्य समजून उपासना करावी. कोणत्याही बंधनात अडकू नये. देवाप्रित्यर्थ आपल्याला रोज काय काय करता येईल हे पाहावे. देव तोच धर्म आहे, धर्म तोच देव आहे. हे दोन्ही भिन्न नाही. त्यांची सेवा व त्यातील तत्वे आत्मसात करून परमार्थात आपले आचरण ठेवावे. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.